नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, YS ट्युटोरियल या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वीमधील 7वं प्रकरण लोकसंख्या याचा 4था भाग बघणार आहोत. याच्या आधी आपण जे 3 व्हिडिओज पाहिले त्याच्यामध्ये आपण लोकसंख्या, साक्षरता, तसेच लोकसंख्येची रचना, लोकसंख्येची घनता, जन्मदर, मृत्यूदर अशा बऱ्याच बाबींचा अभ्यास केला आहे. आता त्याच्या पुढचा भाग आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला सुरू करूया. लोकसंख्या एक संसाधन. कोणत्याही देशाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकासात लोकसंख्या हे संसाधन महत्त्वाचे असते. म्हणजे आपण कोणत्याही देशाचा विचार केला तर त्या देशाचा जो आर्थिक, सामाजिक किंवा सांस्कृतिक विकास आहे त्यामध्ये लोकसंख्या हे महत्त्वाचं संसाधन आहे. लोकांच्या संख्येपेक्षा त्यांची गुणवत्ता महत्त्वाची असते. पण बघा, जेव्हा आपण लोकसंख्येचा संसाधन म्हणून विचार करतो त्यावेळी लोकसंख्या किती आहे याच्यापेक्षा त्यांची गुणवत्ता किती जास्त आहे या गोष्टीचा जास्त फरक पडतो. म्हणजे असा विचार आपण केला सांख्यिक दृष्टीने तर एखाद्या देशाची लोकसंख्या खूप मोठी आहे पण त्या लोकसंख्येची गुणवत्ता जर कमी असेल तर त्या देशाचा विकास होईलच असं नाही. पण अगदी छोटी लोकसंख्या किंवा कमी लोकसंख्या असणारे देशसुद्धा असतात ज्यांच्या गुणवत्तेच्या जोरावरती ते खूप प्रगतिशील असतात. म्हणजेच लोकांच्या संख्येपेक्षा त्यांची गुणवत्ता ही महत्त्वाची असते. साक्षरतेचे प्रमाण, लिंग गुणोत्तर, वयोगट याबरोबरच आरोग्य, शैक्षणिक पातळी इत्यादी गोष्टीचा विचार लोकसंख्येत संसाधन मांडताना केला जातो. म्हणजे जेव्हा आपण लोकसंख्येचा संसाधन म्हणून विचार करतोय तर हे सगळे निकष त्यावेळी तपासावे लागतात की त्या लोकांचं साक्षरतेचं प्रमाण किती आहे, लिंग गुणोत्तर किती आहे, त्याचबरोबर वयोगट किती आहे. म्हणजे आता साक्षरतेचं प्रमाण, लिंग गुणोत्तर, वयोगट ह्या सगळ्या बाबींचा अभ्यास आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. साक्षरता असणं हे अर्थातच गरजेचं आहे. जेव्हा आर्थिक आणि सामाजिक विकासाचा प्रश्न येतो तेव्हा जनतेने साक्षर असणं हे अर्थात गरजेचं असतं. त्याचप्रमाणे लिंग गुणोत्तर, जर लिंग गुणोत्तर प्रमाणात असेल म्हणजे स्त्री आणि पुरुष हे दोन्ही संख्या सारख्या असतील तर मग त्या प्रदेशाच्या, देशाच्या, ठराविक प्रदेशाच्या म्हणजे विकासासाठी हातभार लावत असतात किंवा तो विकासासाठी एक मानक मानला जातो. लिंग गुणोत्तर समान असणं ही एक पॉझिटिव्ह साईड आहे. त्याचबरोबर वयोगट, म्हणजे खूप जास्त लोकसंख्या आहे पण जर ती अवलंबित गटातील असेल की म्हणजे 15 वर्षांपेक्षा कमी किंवा 60 वर्षांपेक्षा जास्त तर मग त्या लोकसंख्या जास्त असण्याचा त्या प्रदेशाला किंवा देशाला काही उपयोग होईलच असं नाही. त्याचबरोबर शैक्षणिक पातळी आणि आरोग्य, लोकसंख्या जी काही लोक आहेत त्यांचं आरोग्य हे चांगलं असणं, त्यांनी म्हणजे आरोग्यदृष्ट्या एकदम फिट असणं, त्याचबरोबर शैक्षणिक पातळी त्यांची उच्च असणं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण लोकसंख्येचा संसाधन म्हणून जेव्हा विचार करतो यावेळी केला जातो. लोकसंख्येच्या गुणवत्तेनुसार कुशल आणि अकुशल मनुष्यबळाचा पुरवठा होतो. आता ह्या सगळ्या निकषानुसार जेव्हा लोकसंख्येची गुणवत्ता असते तर त्या गुणवत्तेनुसार मग कुशल आणि अकुशल मनुष्यबळ यांचा पुरवठा होत असतो. पृष्ठ क्रमांक 42वर अगोदर दिलेल्या सांगा पाहूमधील उदाहरणात तुम्ही पाहिले की अ आणि ब शहराची लोकसंख्या वाढली. तर आपण जेव्हा सुरू केला हा लेसन त्यावेळी पहिल्या व्हिडिओमध्ये आपण एक तक्ता बघितलेला आहे ज्याच्यामध्ये अ आणि ब या दोन शहराची एक माहिती दिलेली आहे. मुख्य म्हणजे त्यांची मूळ लोकसंख्या किती आहे, तर आलेले लोक किती आहेत, बाहेर गेलेले लोक किती आहेत, नवीन जन्माला आलेले अर्भक किती आहेत, मृत्यू झालेल्या अर्भकांची संख्या किती आहे आणि त्यानुसार मग पुढच्या वर्षी त्या दोन शहरामध्ये किती वाढ होते लोकसंख्येमध्ये. तर असा एक तक्ता आपण बघितला होता. तर याचा अर्थ तिथे लोकसंख्येमध्ये वृद्धी झाली. म्हणजे पहिल्या वर्षी 1,00,000 लोकसंख्या असणार आहे एका गावामध्ये आणि पुढच्या वर्षी ती 1,21,000 इतकी होते. म्हणजे 21,000 लोक वाढलीत, लोकसंख्येमध्ये वृद्धी झाली. पण तुम्ही तिथल्या विकासाबद्दल काही सांगू शकता का? आता तो तक्ता बघून जेव्हा लोकसंख्या तिथली वाढलेली आहे असं आपण म्हणू शकतो आकडेवारीवरून, पण तिथला विकास झाला एका वर्षामध्ये असं आपण सांगू शकतो का फक्त लोकसंख्येवरून? तर हे शक्य नाही. म्हणजे जर तिथे वाढलेल्या लोकसंख्येला राहायला घरं नसतील, प्यायला पुरेसं पाणी नसेल तर फक्त वृद्धीचा काय उपयोग? विकास मोजण्याचा आधार काय? त्या शहरात किती लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले किंवा किती मुले शाळेत जाऊ लागली आहेत किंवा कुठल्या शहरातील लोक अधिक आनंदी आहेत. वृद्धी म्हणजे विकास नव्हे. मग विकास मोजावा तरी कसा? बघा, कोणत्याही शहराच्या
किंवा कोणत्याही देशाच्या लोकसंख्येमध्ये वाढ होते म्हणजे त्या देशाचा विकास होतो असा त्याचा अर्थ नसतो. आज 10,000 लोकसंख्या आहे एखाद्या ठिकाणाची, पुढच्या वर्षी समजा ती 11,000 झाली, 1,000 लोक वाढले, पण लोकसंख्या वाढली म्हणजे तिथे विकास झाला आहे असं नाही. वाढलेले जे 100 लोक आहेत किंवा वाढलेले जे 1000 लोक आहेत त्यांना बेसिक सुविधा व्यवस्थित मिळत आहेत का, अन्नधान्य मिळतं आहे का, त्यांच्या आरोग्यासंबंधीच्या काही तक्रारी आहेत का, या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर मग आपण असं म्हणू शकतो की लोकसंख्या वाढते म्हणजे विकास वाढतो असं नाही. तर विकास मग कसा मोजायचा? कोणत्याही एखाद्या ठिकाणाचा किंवा कोणत्याही एखाद्या प्रदेशाचा विकास झाला आहे याचं मोजमाप आपण कसं करणार? बरीच दशके एखाद्या देशाचा विकास फक्त त्या देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नावरून मोजला जायचा. तर स्थूल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एकंदरीत एका वर्षामध्ये त्या देशाचं किती आर्थिक उत्पन्न वाढलं आहे किंवा आर्थिक उत्पन्नामध्ये किती वाढ झाला आहे याच्यावरून एखाद्या देशाचा विकास मोजला जायचा. म्हणजे जेवढी मोठी अर्थव्यवस्था तेवढा तो देश विकसित समजला जायचा. म्हणजे देशाची अर्थव्यवस्था जितकी मोठी आहे. बघा, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न याचा अर्थ असा असतो की आपल्या देशाचे जे सगळे नागरिक आहेत त्यांचे जे काही इन्कम्स असतील त्याच्यापासून जे मिळणारे टॅक्सेस असतील किंवा जे डायरेक्ट उत्पन्न सरकारला मिळत असेल, पूर्ण देशामध्ये सगळ्या लोकांच्या ज्या काही आर्थिक वाढ होत असेल त्याच्यातून जे एक राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न, त्यावरून मग तो देश विकसित आहे असं म्हटलं जायचं. किंवा जेवढी मोठी देशाची अर्थव्यवस्था होते तेवढा त्या देशाचा विकास होतो आहे असं समजलं जायचं. पण याचा अर्थ असा होत नाही की त्या देशातील लोकसंख्या तिथल्या जीवनाच्या गुणवत्तेमुळे समाधानी आहे. म्हणजे ही गोष्ट तुमच्या लक्षात येते का? बघा, थोडासा फरक आहे. आपण आपल्याच अर्थव्यवस्थेचा विचार केला तर भारताची अर्थव्यवस्था ही जगातील 3री मोठी अर्थव्यवस्था असं आपण म्हणू. पण इथे राहणारे सगळेच लोक तितकंच गुणवत्तापूर्ण आयुष्य जगतात का? प्रत्येकाला सेम फॅसिलिटीज मिळतात का? शहरामध्ये राहणारे किंवा खेड्यामध्ये राहणारे किंवा आर्थिकदृष्ट्या सधन असणारे आणि आर्थिकदृष्ट्या कमी पैसे मिळवणारे किंवा मिळकत कमी असणारे, तर प्रत्येकाची राहणीमानाची सोय, त्यांच्या मुलाबाळांना मिळणारे अभ्यासाच्या ज्या काही सोयीसुविधा असतील, त्याचबरोबर आरोग्याच्या सोयीसुविधा असतील, अन्नधान्य म्हणा किंवा पाणी म्हणा, तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर इथली लोकसंख्या जी आहे ती जीवनाच्या गुणवत्तेमुळे समाधानी आहे असं आपण म्हणू शकतो का? एक स्तर अशा लोकांचा आहे जो कदाचित मुबलक पैसे असल्यामुळे म्हणा एकदम छान अशी लाईफस्टाईल जगत असेल, पण बऱ्यापैकी लोकांचा स्तर असा आहे जे खूप खडतर आयुष्य जगतात, खूप सारं कष्ट किंवा फारसं अभ्यासाबद्दल किंवा स्टडीबद्दल त्यांच्यामध्ये इतकी जागरूकता नसते, त्यामुळे शिक्षणाचाही फार अट्टहास केला जात नाही. म्हणजे असं तफावत आपल्याला आपल्या देशामध्ये सुद्धा दिसून येते. खरं म्हणजे विकासाचा संबंध लोकसंख्येचे जीवनमान, जीवनाची गुणवत्ता, तिथे मिळणाऱ्या संधी आणि स्वातंत्र्य यावर अवलंबून असतं. म्हणजे फक्त देशाची आर्थिक प्रगती झाली म्हणजे तिथले लोक गुणवत्तापूर्ण जीवन जगतात असं आपण म्हणू शकत नाही. तर गुणवत्तापूर्ण जीवन म्हणजे काय असतं? तर त्या लोकांचं जीवनमान कसं आहे? खूप चांगलं आहे, अगदी मध्यम आहे किंवा खूप खडतर आहे? त्यांच्या जीवनाची गुणवत्ता कशी आहे? म्हणजे फक्त सधन असणं म्हणजे तुम्ही समाधानी आहात किंवा आनंदी आहात असा त्याचा अर्थ होत नाही. खूप पैसे असणारे लोक असतात खूप टेन्शनमध्ये किंवा खूप स्ट्रेसमध्ये असतात, म्हणजे ते गुणवत्तापूर्ण जीवन जगतातच असं नाही. तिथे मिळणाऱ्या संधी आणि स्वातंत्र्य म्हणजे आता आपण हे इंडियामध्ये पण बघतो बऱ्याच ठिकाणी, ज्या मेट्रो सिटीज असतात जिथे खूप साऱ्या इंडस्ट्रियल एरिया आहे, वेगळ्या वेगळ्या कंपनीज आहेत किंवा IT सेक्टरमध्ये झालेली वाढ आहे, तर अशा ठिकाणी आपल्याला बऱ्याचशा रोजगाराच्या संधी मिळतात. गावच्या ठिकाणी पण रोजगाराच्या संधी खूप असतात, नाही असं नाही, पण त्या प्रत्येक वेळी अवेलेबल करून दिल्या जातात किंवा लोकांना त्या अवेलेबल करण्यासाठी तेवढं फायनान्शियल सपोर्ट मिळतं असं नाही होत. त्यामुळं लोकसंख्येचे जीवनमान, जीवनाची गुणवत्ता, तिथे मिळणाऱ्या संधी आणि स्वातंत्र्य यावर लोकसंख्येचे जीवनमान जे आहे ते अवलंबून असते. 1980 आणि 1990च्या दशकात महबूब अल हक आणि अमर्त्य सेन यांनी मानवी विकास निर्देशांक ही संकल्पना मांडली. तर अमर्त्य सेन आणि महबूब उल हक, मला वाटतं अमर्त्य सेन यांना इकॉनॉमिक्समधला नोबेलसुद्धा मिळालेला आहे.
तर अमर्त्य सेन आणि मेहबूबुल हक जे आहेत, हे मेहबूबुल हक जे आहेत ते पाकिस्तानी आहेत आणि अमर्त्य सेन हे इंडियन आहेत. आणि या दोघांनी अर्थशास्त्रामध्ये मोठी कामगिरी केलेली आहे. तर त्यांनी मानव विकास निर्देशांक, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स ही संकल्पना 80-90च्या दशकामध्ये मांडली. या संकल्पनेवर आधारित मानव विकास निर्देशांक दरवर्षी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम UNDP, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम असं त्या कार्यक्रमाचं नाव आहे, त्यांच्यामार्फत प्रकाशित केला जातो. तर मानव विकास निर्देशांक म्हणजे काय आणि त्याच्यासाठी त्यांनी काही बेसिक क्रायटेरियाज यूज केलेले आहेत आणि त्याच्यावरून आपण ठरवू शकतो की मानवांचा खरोखर विकास होतोय का, देशाचा विकास म्हणजे मानवाचा विकास आहे का. आणि या संकल्पनेच्या आधारावरती संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम यांच्यातर्फे एक निर्देशांक दरवर्षी मांडला जातो, ज्याच्यामध्ये जगातले बऱ्यापैकी सगळे देश असतात. आता बघा, तुम्हाला परत एक तक्ता दिसतो ज्याच्यामध्ये आकडेवारी दिलेली आहे जी 2016ची आहे. त्याच्यामध्ये मानव विकास निर्देशांक क्रमवारी म्हणजे तो जो विकास निर्देशांक आहे तो 1 पासून, आता इथं शेवटी जो आहे तो 188 नंबर आहे आणि सुरुवातीला जो आहे तो 1 आहे. म्हणजे त्या 1 पासून 188 राष्ट्रांचा निर्देशांक क्रमांक दिलेला आहे. त्यानंतर देश, मानव विकास निर्देशांक आणि विकासाचा स्तर, म्हणजे त्या निर्देशांकानुसार ते देश जे आहेत जे ह्या लिस्टमध्ये दिलेत ते कोणत्या स्तरावरती आहेत असा एक तक्ता आहे. आता तुम्ही जर बघितलं मानव विकास निर्देशांक जर बघितला तर तो 0.949 किंवा 949 हा पहिला आहे. हा जो निर्देशांक आहे तो नॉर्वे या देशाचा आहे. ठीक आहे, आणि नॉर्वे हा देश त्या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे. म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा सगळ्यात जास्त नॉर्वे या देशासाठी आहे, जो अतिउच्च आहे. म्हणजे 0 पासून 1 पर्यंत हा निर्देशांक जो आहे तो काउंट केला जातो असं आपण म्हणू. 0 पासून 1 पर्यंत त्याची व्हॅल्यू आहे. आणि 1च्या अगदी जवळपास असणारा म्हणजे 949, 0.949 अतिउच्च असा विकास निर्देशांक जो आहे तो नॉर्वेचा दिसतो आहे. तर आता हे 1च्या जवळपास असणारे किती राष्ट्र आहे, जवळपास 17 नंबरपर्यंत आपण बघू शकतो बघा. त्याच्यामध्ये नॉर्वे, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड, जर्मनी, डेन्मार्क, युनायटेड किंगडम आणि जपान. जपान हे अगदी छोटंसं शहर आहे, 4 बेटांचा देश. तर त्याचा मानव विकास निर्देशांकसुद्धा 0.903 इतका आहे. म्हणजे अतिउच्च. तिथली लोक म्हणजे सर्व बाजूने आपण विचार केला, आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, वैचारिकदृष्ट्या अगदी सधन आहेत किंवा आनंदी आहेत असं आपण म्हणू शकतो. त्याच्या पुढे बघा, श्रीलंका लिस्टमध्ये निर्देशांक क्रमवारीमध्ये श्रीलंका जे आहे ते 73 नंबरला आपल्याला दिसून येतं. श्रीलंकेचा जो आहे निर्देशांक तो 0.766 इतका आहे. आता हा उच्च ह्या कॅटेगरीमध्ये येतो, त्याचा जो स्तर आहे तो उच्च आहे. त्याच्या खाली श्रीलंका, ब्राझील आणि चीन हे जे 3 राष्ट्र आहेत ते उच्चमध्ये येतात. म्हणजे त्यांचा जो विकासाचा स्तर आहे तो उच्च स्तर आहे. त्याच्या पुढे बघा, 119 नंबरला आपल्याला दक्षिण आफ्रिका दिसते. साऊथ आफ्रिका हे आफ्रिका खंडातील एक कंट्री आहे आणि त्याचा जो मानव निर्देशांक आहे तो 0.666 इतका आहे. तर हा जो स्तर आहे तो मध्यम स्तर आहे. म्हणजे जर आपण हे बघितलं तर आपण 0 पासून 1 पर्यंत ही जी आकडेवारी आहे ते बघतोय आणि 0.666 हा जो स्तर आहे दक्षिण आफ्रिकेचा मानव विकास निर्देशांकाचा तो मध्यम स्तर आहे. त्याच्या खाली भारत, भूतान, पाकिस्तान हे सुद्धा त्याच दरम्यान येतात. भारताचा जो मानव निर्देशांक आहे, मानव विकास निर्देशांक तो 0.624 इतका आहे. म्हणजे मानव विकास निर्देशांकाचा विचार केला तर आपला स्तर जो आहे भारतीयांचा तो सुद्धा मध्यम आहे. सगळ्यात शेवटचे 3 ज्या कंट्रीज आहेत 169, 187 आणि 188. तर ह्या ज्या 3 कंट्रीज आहेत अफगाणिस्तान, नायजेर आणि सेंट्रल आफ्रिका रिपब्लिक. तर अफगाणिस्तानचा जो मानव विकास निर्देशांक आहे तो 0.479, नायजेरचा आहे 0.353 आणि सेंट्रल आफ्रिका रिपब्लिकचा आहे 0.352. म्हणजे 0च्या बाजूने सरकणारा थोडाफार हा निर्देशांक आपल्याला दिसतो, 0च्या बाजूने आहे. आणि याचा जो
ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे किंवा मानव विकास निर्देशांक आहे तो निम्न स्तरावरती येतो, अतिशय खालच्या स्तरावरती आपण म्हणू शकतो. मानवी विकास निर्देशांक आंतरराष्ट्रीय आर्थिक विकासाशी संबंधित मानवी स्थितीचा अभ्यास हा मानवी विकास निर्देशांक मानला जातो. तर मानवी विकास निर्देशांक म्हणजे काय, तर आंतरराष्ट्रीय जी काही आर्थिक विकास आहे तर त्याच्याशी निगडीत असणारा मानवी स्थितीचा अभ्यास करणं. म्हणजे आंतरराष्ट्रीयदृष्ट्या जे प्रगत असणारे देश आहेत तर तिथल्या ठिकाणाची मानवी स्थिती कशी आहे, किंवा आंतरराष्ट्रीयदृष्ट्या इकॉनॉमिकली जे बॅकवर्ड देश आहेत असं आपण म्हणू, किंवा फायनान्शियली ज्यांची कंडिशन ठीक नाही तर तिथल्या मानवी स्थिती कशी आहे, तर याचा अभ्यास करून जो काही निर्देशांक ठरवला जातो त्याला आपण मानवी विकास निर्देशांक असं म्हणतो. केवळ आर्थिक सुबत्ता म्हणजे विकास नव्हे हा विचार आता सर्व मान्य झालेला आहे. हा विचार केवळ व्यक्तिसापेक्षच नव्हे तर तो प्रदेश व राष्ट्रसापेक्षही आहे. म्हणजे बघा, केवळ आर्थिक सुबत्ता आहे म्हणजे विकसित आहेत असं आपण म्हणू शकत नाही. म्हणजे हे फक्त एका व्यक्तीसाठी किंवा एका कुटुंबासाठी नाही तर अगदी प्रदेश किंवा राष्ट्रसापेक्षसुद्धा हा विचार आहे. एखाद्या घरामध्ये आर्थिक सुबत्ता आहे पण सामाजिकदृष्ट्या ते लोक मागासलेले आहेत असं आपण म्हणू, किंवा शैक्षणिकदृष्ट्या ते लोक जर मागासलेले असतील तर मग त्यांचा विकास झाला आहे असं आपण म्हणू शकत नाही. आणि हा अगदी सर्वमान्य विचार आहे. तीच गोष्ट प्रत्येक राष्ट्राची किंवा प्रदेशाची सुद्धा आहे. खूप जास्त आर्थिक उत्पन्न असणारा एखादा देश आहे पण तो सामाजिक, शैक्षणिक किंवा बाकी सांस्कृतिक दृष्टीने जर पाठीमागे असेल किंवा तिथल्या लोकांची स्थिती जर इतकी प्रगत नसेल तर मग आपण त्या लोकांचा विकास झाला आहे किंवा तिकडचा जो विकास निर्देशांक आहे तो जास्त आहे असं आपण म्हणू शकत नाही. म्हणजेच आर्थिक सुबत्ता म्हणजे विकास नव्हे. प्रादेशिक विकास मापदंडात मानवी विकास निर्देशांक या निकषाचा समावेश केला गेला. हा निर्देशांक ठरविताना मुख्य 3 निकष विचारात घेतले जातात: आर्थिक निकष, आरोग्य आणि शिक्षण. जेव्हा प्रादेशिक विकास मापदंडात मानवी विकास निर्देशांक या निकषाचा समावेश केला गेला म्हणजे कोणत्याही एखाद्या प्रदेशाचा विकास जेव्हा आपण बघतोय आणि त्याच्यामध्ये ज्या वेळेला मानव विकास निर्देशांक ह्या निकषाचा समावेश केला गेला. आधी मानव विकास निर्देशांक ही कल्पना अस्तित्वात नव्हती असं म्हणा. म्हणजे आपण जे आधी बघितलं की कोणत्याही देशाचं जे राष्ट्रीय उत्पन्न निघते वर्षभरात जर त्याच्यामध्ये वाढ झाली असेल तर तो देश विकसित आहे असं आपण म्हणत होतो. पण जेव्हा 1980-90च्या दशकामध्ये मानव विकास निर्देशांकाचा शोध लागला गेला किंवा त्याची संकल्पना मांडली गेली तर त्यानंतर मग जेव्हा विकासाच्या मापदंडात या निर्देशांकाचा समावेश केला गेला तर त्यावेळी काही मुद्दे विचारात घेतले गेले किंवा काही निकष ठरवले गेले की मानवी विकास निर्देशांक कसा ठरवायचा किंवा विकास कसा ठरवायचा. तर ते मुद्दे होते आर्थिक निकष, आरोग्य आणि शिक्षण. म्हणजे कोणत्याही एका देशाचे लोकसंख्येचा जर अभ्यास आपण करत असो तर जेव्हा आपण त्याच्या विकासाबद्दल बोलतो त्यावेळेला आर्थिक निकष म्हणजे सरासरी तिथल्या लोकांचं राहणीमान कसं आहे, अगदी अतिउच्चभ्रूही नसेल पण ते अतिशय हलाखीचंही नसावं. त्याचबरोबर आरोग्य आणि शिक्षण म्हणजे तिथल्या लोकांना बेसिक आरोग्याच्या सोयीसुविधा मिळतात का, अन्नधान्याची उपलब्धता आहे का. कारण बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की मुलांमध्ये माल न्यूट्रिशन असतं, कुपोषित मुलं असतात, लोकांना 2 वेळचं पोटभर खायलाही मिळत नाही. त्याचबरोबर शिक्षणसुद्धा सगळ्याच ठिकाणी सगळ्या मुलांना शिक्षणाच्या सारख्या संधी मिळतात असं नाही, किंवा संधी मिळाल्या तरी प्रत्येकजण त्याच्या एका पर्टिक्युलर मिनिमम लेवलपर्यंत शिक्षण पूर्ण करतो असं नाही. म्हणजे हे सगळे निकष विचारात घेतले जातात, आर्थिक, आरोग्य आणि शिक्षण. आणि या निकषांचा विचार करून पुन्हा मग मानवी विकास निर्देशांक ठरवला जातो आणि त्यावरून पुन्हा मग त्या कोणत्याही एखाद्या प्रदेशाचा जो एकंदरीत विकास आहे तो ठरवला जातो. मानवी विकास निर्देशांकाचे मूल्य 0 ते 1 या दरम्यान असते. अतिविकसित प्रदेशांचा निर्देशांक 1च्या जवळ असतो तर प्रदेशातील प्रगतीचे मान जसे कमी होत जाईल तसतसा हा निर्देशांक कमी होत जातो. एखाद्या प्रदेशात विकास अगदीच कमी असला तर निर्देशांक 0च्या जवळ असतो. म्हणजे आता बघा, मानवी विकास निर्देशांकाचं जे मूल्य आहे ते 0 ते 1 या दरम्यान त्यांनी डिसाईड केले. तुम्ही जर ह्या संख्या बघितल्या तर तुमच्या लक्षात येतील की त्या 0 ते 1च्या दरम्यान आहेत.
0.352 किंवा 0.949 ह्या 0 ते 1च्या मध्ये असणाऱ्या संख्या आहेत. तर हा जो विकास निर्देशांक आहे त्याचं जे मूल्य आहे ते 0 ते 1च्या दरम्यान आहे. अतिविकसित प्रदेशाचा निर्देशांक 1च्या जवळ असतो. आता हा अतिविकसित प्रदेश आहे नॉर्वे, जो 1 नंबरला आहे, तर त्याचा जो निर्देशांक आहे तो 1च्या जवळ आहे. त्याचप्रमाणे जिथं विकास कमी आहे किंवा प्रगतीचं मान जसं कमी कमी होत जातं तसं तसं हा निर्देशांक कमी होत जातो. आणि एखाद्या प्रदेशाचा विकास इतका कमी असतो म्हणू आपण की तो निर्देशांक जवळपास 0च्या जवळ असतो. म्हणजे आता बघा 188 नंबरला असणारं सेंट्रल आफ्रिका रिपब्लिक हे जे राष्ट्र आहे ह्याचा जो निर्देशांक आहे तो 0.352 इतका आहे. म्हणजे तो 0च्या जवळपास आहे असं आपण म्हणू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण लोकसंख्या एक संसाधन त्याचबरोबर मानवी विकास निर्देशांक या 2 संकल्पनांचा अभ्यास केला आहे. तुम्ही एकदा व्हिडिओ आठवणीने बघा. आशा आहे की तुम्हाला सगळं लक्षात येईल. जर तुम्हाला काही अडचणी असतील किंवा जर कोणताही कन्सेप्ट क्लिअर होत नसेल तर प्लीज तुम्ही मला कमेंट करा, मला प्रश्न विचारा. मी तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. त्याचबरोबर माझा व्हिडिओ पहा, तो लाईक करा, शेअर करा आणि अर्थातच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. या भागामध्ये आपण इथेच थांबणार आहोत. भेटूया या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.